सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी एम.ए. महाजन. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 5 लेक्चर नंबर 11 चॅप्टर नंबर 6 टॉपिक नेम अँगल्स. अँगल्स हा पाठ आपण आज शिकणार आहोत. रिव्हिजन. This is a right angle, this is an acute angle, this is an obtuse angle. आपण हे तिन्ही कोणांचे प्रकार इयत्ता 4थी मध्ये शिकलेलो आहोत. आता लुक ॲट द क्लॉक गिवन बिलो. राईट वेदर द हँड्स मेक राईट अँगल, an acute angle or an obtuse angle in the box below. आता खाली दिलेल्या घड्याळीच्या काट्यावरून तुम्ही सांगायचे की प्रत्येक घड्याळीच्या काट्यांमध्ये कोणता अँगल तयार झालेला आहे. तो राईट अँगल आहे, ॲक्यूट अँगल आहे की ॲब्ट्यूस अँगल आहे. आता बघा फर्स्ट नंबरचं हे जे घड्याळ आहे पहिलं, त्याच्यामध्ये 1:30 झालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये जो कोण आहे, अँगल जो तयार झालेला आहे हा ऑब्ट्यूस अँगल तयार झाला. म्हणजे राईट अँगलपेक्षा मोठा आहे, तो 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे म्हणून तो ऑब्ट्यूस अँगल आहे. आता हा सेकंड नंबरचा अँगल जो आहे हा ॲक्यूट अँगल आहे दुसऱ्या घड्याळीमध्ये. या तिसऱ्या घड्याळीमध्ये हा राईट अँगल तयार झालेला आहे. या चौथ्या घड्याळीमध्ये हा ऑब्ट्यूस अँगल तयार झालेला आहे. या पाचव्या घड्याळीमध्ये ऑब्ट्यूस अँगल तयार झाला आहे, राईट अँगलपेक्षा थोडा मोठा आहे तो. आणि ह्या 6व्या घड्याळीमध्ये जो आहे तो ॲक्यूट अँगल तयार झालेला आहे. इथे त्यांची नावं इथं खाली रिकाम्या जागामध्ये लिहायची आपल्याला. Components of angles, नेमिंग अँड अँगल. आता बघा टीचर्स, शिक्षक काय म्हणतात बघा. मनू, व्हॉट डज द डायग्राम गिवन हिअर शो. ही आकृती जी दिलेली आहे ही आपल्याला काय दाखवते. मनू म्हणते द डायग्राम शोज अन अँगल. सर, डू अँगल्स हॅव नेम्स. ही डायग्राम आपल्याला अँगल दाखवते. सर, अँगल्सला नावं असतात का. टीचर म्हणतात, शिक्षक म्हणतात यस अँगल्स हॅव नेम्स. हो, अँगल्सला नावं असतात. कॅन यू सी द लाईन्स इन द डायग्राम. तुला ह्या रेषा दिसत आहेत का डायग्राममध्ये. टेल मी देअर नेम्स. त्यांची नावं तुम्हाला सांग बरं. आता मनू म्हणते दिस डायग्राम हॅज 2 लाईन्स BA अँड BC. मनू म्हणते या डायग्रामला 2 लाईन्स आहेत BA आणि BC. टीचर म्हणतात विच इज द कॉमन पॉईंट बिटवीन द 2 लाईन्स. या 2 लाईनमध्ये कॉमन पॉईंट कोणता आहे. मनू म्हणते देन सर व्हॉट इज द नेम. टीचर म्हणतात दिस 2 लाईन्स जॉईन टुगेदर टू फॉर्म अन अँगल. या 2 रेषा एकत्र जोडल्या की अँगल तयार होतो. द कॉमन पॉईंट B इज कॉल्ड द व्हर्टेक्स. BA अँड BC आर द आर्म्स ऑफ द अँगल. तर हा जो कॉमन पॉईंट B आहे याला व्हर्टेक्स म्हणतात. BA आणि BC यांना आर्म्स म्हणतात. मनू म्हणते देन सर व्हॉट इज द नेम ऑफ द अँगल. मग या अँगलचं नाव काय असेल. टीचर म्हणतात अँड अँगल इज नेम बाय 3 लेटर्स. कोणत्याही कोणाला 3 अक्षराने नाव दिलं जातं. द लेटर इन द मिडल रिप्रेझेंट्स द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. जो मध्यभागी जो अक्षर असतं त्याला व्हर्टेक्स असं म्हणतात. मनू म्हणते दॅट्स मीन्स द नेम ऑफ द अँगल इज ABC. इज दॅट राईट. मनू म्हणते या अँगलचं नाव ABC अँगल आहे. हे बरोबर आहे का. टीचर म्हणतात यस, हो बरोबर आहे. वाईल नेमिंग द अँगल वी से अँगल ABC. जेव्हा आपण एखाद्या अँगलला नाव देतो तर त्यावेळेस त्याला अँगल ABC असं म्हणतात. मनू मध्ये सर इन्स्टेड ऑफ अँगल ABC कॅन वी से अँगल CBA. का आपण याला ABC म्हणण्याऐवजी CBA असं अँगलचं नाव देऊ शकतो का. टीचर म्हणतात यस, हो देऊ शकतात. वी कॅन कॉल द अँगल ABC ऑर अँगल CBA. आपण त्याला अँगल ABC किंवा अँगल CBA असंही म्हणू शकतो. बोथ आर करेक्ट. दोन्ही पण बरोबर आहे. द सिम्बॉल दिस रिप्रेझेंट्स द वर्ड अँगल. We use this word to write angle ABC or angle ABC. आपण लिहिण्यासाठी अँगल ABC किंवा असं चिन्ह दाखवून अँगल ABC असं लिहू शकतो.
आता बघा आपल्याला प्रॉब्लेम सेट 24 सोडवायचे. इथं दिलं आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हा खालील तक्ता पूर्ण करायचा. इथं डायग्राम दिलेले आहे 3 आणि या इथं नेम ऑफ द अँगल लिहायचे आहेत. आता ह्या अँगलचं नाव आहे PQR किंवा RQP. अँगल PQR किंवा अँगल RQP इथं लिहिलेलं आहे. आता याचा वर्टेक्स कोणता आहे तर वर्टेक्स आहे हा Q. साईड्स ऑफ द अँगल्स कोणते साईड QP अँड साईड QR. QP आणि QR. आता दुसरी आहे फिगर बघा, डायग्राम बघा. या डायग्राममध्ये याचं नेम ऑफ द अँगल्स कोणते हिचे अँगल LMN किंवा अँगल NML. त्याच्यानंतर हिचा वर्टेक्स कोणता आहे EM आहे आणि साईड कोणती आहे ML आणि ML आणि MN. आता तिसरं बघा डायग्राम कोणती आहे अँगल SUT और अँगल TUS. अँगल SUT और अँगल TUS हे याचं नाव आहे आणि वर्टेक्स आहे U. साईड US अँड साईड UT असे दोन त्याच्या बाजू आहेत. आता बघा हे चित्र दाखवलेलं हे आहे प्रोटेक्टरचं. याला प्रोटेक्टर म्हणतात. प्रोटेक्टर इज यूज टू मेजर अन अँगल अँड ऑल्सो टू ड्रॉ अँगल अकॉर्डिंग टू देअर गिवन मेजर्स. तर या प्रोटेक्टरचा वापर अँगल काढण्यासाठी होतात आणि तसेच आपल्याला अँगल काढण्यासाठी होतो आणि अँगल मोजण्यासाठी सुद्धा या प्रोटेक्टरचा वापर होतो. प्रोटेक्टर इज सेमी सर्क्युलर इन शेप. प्रोटेक्टर हे अर्धवर्तुळाकार आहे आकारामध्ये. द सेमी सर्क्युलर एज ऑफ प्रोटेक्टर इज डिवायडेड इंटू 180 इक्वल पार्ट्स. ही जी अर्धवर्तुळ आहे प्रोटेक्टरचं हे 180 अंशांमध्ये विभागलेलं आहे. ईच पार्ट इज 1 डिग्री. 1 डिग्री इज रिटन ॲज 1 डिग्री. प्रत्येक भागाला 1 अंश असं म्हणतात. द डिव्हिजन ऑन प्रोटेक्टर दॅट इज द डिग्रीज कॅन बी मार्क इन 2 ways. The division 0, 10, 20, 30, 180 are marked anti-clockwise. तर ज्या डिव्हिजन आहेत त्या 10, 10, 0, 10, 20, 30, 40 अशा यावर दाखवलेल्या आहेत. तर ह्या 180 पर्यंत आहेत. Or from the right to the left. The division 0, 10, 20, 30, 180 are also marked clockwise or similarly from left to right. तर ह्या प्रोटेक्टरवर 0 पासून ते 180 पर्यंत आणि 0 पासून इकडून 180 पर्यंत लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट अशी दोन्ही मार्किंग केलेली आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. द सेंटर ऑफ द सर्कल ऑफ विच द प्रोटेक्टर इज हाफ पार्ट. आता हा सेंटर ऑफ सर्कल आहे तिचा प्रोटेक्टरचा हाफ पार्ट आहे. इज कॉल्ड द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर. याला सेंटर ऑफ द प्रोटेक्टर म्हणतात. डायमीटर ऑफ दॅट सर्कल इज द बेस लाईन और लाईन ऑफ रेफरन्स ऑफ प्रोटेक्टर. तर याला लाईन ऑफ रेफरन्स ऑफ प्रोटेक्टर असं म्हणतात. आता बघा पुढं मेजरिंग अँगल. ऑब्झर्व how to measure angle ABC given alongside using protector. अँगल ABC आपण कशा प्रकारे मेजर करू शकतो या प्रोटेक्टरचा वापर करून इथं माहिती दिलेली बघा. फर्स्ट पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ऑन द वर्टेक्स B. याचं सेंटर हे P आहे, हे सेंटर B वर ठेवा. Place the baseline of the protector exactly on arm BC. The arm of the angle do not reach the division on the protector. तर the arm of the angle do not reach the division on the protector. आता सेकंड आहे at such time set the protector outside aside and extend the arms of the angle. ज्यावेळेस एखाद्या अँगलची जी आर्म आहे ती छोटी पडत असेल, लहान पडत असेल, ती त्याच्यावरती जात असेल या प्रोटेक्टरच्या बाहेर, तर त्यावेळेस तिला वाढवून घ्यायचं आहे. इथं वाढवून घेतलेली आहे. एक्सटेंडेड द आर्म ऑफ द अँगल does not change the measure of the angle. तर याचा अँगलचा कोण मोजणार नाही. द अँगल इज मेजर्ड स्टार्टिंग फ्रॉम द 0 on that side of the vertex. The angle is measured
starting from the 0 on the outside of the vertex on which the arm of the angle lies. Here the arm BC is on the right of the vertex B. BC is on the right of the vertex B. Therefore, count the divisions starting from 0. The 0% division on the right. See which mark falls on arm BA. So BA or कोणती मार्क्स आहे. Read the number on that mark. This number is the measure of the angle. The measure of angle ABC is 40 degree. We can measure the same angle ABC by positioning the protector differently. आपण अँगल ABCला वेगळ्या प्रकारे प्रोटेक्टर धरून त्याचं मेजरमेंट करू शकतो, त्याचं मोजमाप करू शकतो. फर्स्ट पुट द सेंटर ऑफ द पॉईंट ऑफ प्रोटेक्टर ऑन वर्टेक्स बी ऑफ द अँगल. आता सेंटर बीवर ठेवायचं आहे. इथं अलाइन द बेसलाईन ऑफ द प्रोटेक्टर विथ आर्म BA या बाजूशी याचा बेसलाईन धरायची आहे. फाइंड द 0 मार्क ऑन द साइड ऑफ BA. आता BAवर इथं 0 मार्क पकडायची आहे, 0ची खूण पकडायची आहे. काउंट द मार्क स्टार्टिंग फ्रॉम 0 ऑन द साइड ऑफ पॉइंट A. सी विच मार्क फॉल्स ऑन आर्म BC. रीड द नंबर ॲट दॅट पॉईंट. तर BCवर BC पर्यंत इथे बघा आणि तिथं कोणता नंबर आलेला हा इथं बघा. ऑब्झर्व दॅट हिअर टू द मेजर ऑफ अँगल ABC इज 40. इथं तुम्हाला 40 डिग्रीचा अँगल आलेला दिसेल. आता बघा, सी हाऊ द अँगल गिवन बिलो हॅव बीन मेजर्ड विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर. खाली दिलेले अँगल प्रोटेक्टरच्या मदतीने कसे मोजतात ते बघा. आता अँगल PQR दिलेला आहे, अँगल PQR. तर मेजर ऑफ अँगल PQR इज 90 डिग्री. इथं सेंटर ठेवायचं आहे की इथं क्यूच्या ठिकाणी क्यू पॉईंटला सेंटर ठेवायचं आहे आणि अँगल क्यूच्या ठिकाणी सेंटर ठेवला प्रोटेक्टरचा की नंतर त्याचा जो बेसलाईन आहे प्रोटेक्टरचा तो PQ या रेषेशी संलग्न करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आरवर इथं 90 डिग्री इथं अँगल आलेला आहे म्हणून अँगल मेजरमेंट अँगल PQR इज 90 डिग्री. आता सेकंड एक्झाम्पल बघा. अँगल LMN अँगल दिलेला आहे इथं त्याचं मेजरमेंट करायचं आहे. तर प्रोटेक्टरचं बेसलाईन इथं MN या रेषेशी संलग्न करा आणि त्यानंतर सेंटर पॉईंट हा Mला ठेवा. प्रोटेक्टरचा सेंटर पॉईंट M या ठिकाणी राहील. त्यानंतर त्या प्रोटेक्टरवर N पासून ते L पर्यंत L या रेषेपर्यंत इथं अँगल मेजर करा. तो 50 डिग्री भरतो म्हणजे अँगल LMN इज 50 डिग्री. आता तिसरा याच्यामध्ये सुद्धा असंच आहे. XYZ इथं अँगल दिलेला आहे, त्याच्यावर प्रोटेक्टर ठेवलेलं आहे, सेंटर Y ठेवलेला आहे आणि प्रोटेक्टरचा बेस लाईन ही XYला संलग्न केलेली आहे लाईन आणि त्याच्यावरून मेजरमेंट केलं आहे की 105 डिग्री सेंटीग्रेड एवढं आहे त्याचा अँगल झालेला आहे. त्यानंतर मेजर ऑफ अँगल RST इज 55 डिग्री. तर इथं प्रोटेक्टरवर 55 डिग्री केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अँगल मेजर करायचे. मेजर द आता प्रॉब्लेम सेट 25 सोडवायचा आहे. मेजर द अँगल गिवन बिलो अँड राईट द मेजर इन द गिवन बॉक्सेस. आता हे अँगल दिलेले आहे याचं मेजरमेंट करायचं. पहिला अँगल 40 डिग्री भरतो. दुसरा अँगल आहे हा जर प्रोटेक्टरने मोजला तर हा 120 डिग्री आहे. तिसरा अँगल हा 90 डिग्रीचा आहे आणि चौथा अँगल हा 85 डिग्रीचा आहे. तर अशा प्रकारे ड्रॉइंग अँड अँगल ऑफ गिवन मेजर्स. आता आपण दिलेल्या मापाचा कोन काढणे, दिलेल्या मापाचा अँगल काढणे, मेजरमेंटचा अँगल काढणे हे आपण शिकणार आहोत. ड्रॉ अँगल ABC ऑफ मेजर 70 डिग्री. B इज द वर्टेक्स ऑफ अँगल ABC अँड BA अँड BC आर द इट्स आर्म. म्हणजे अँगल ABC हा 70 डिग्री दिलेला आहे. B त्याचा वर्टेक्स आहे. अँगल ABCचं BA आणि BC या दोन आर्म आहेत. फर्स्ट ड्रॉ आर्म BC विथ रुलर. BC ही एक रेष काढून घ्या पट्टीच्या मदतीने. सिन्स B इज द वर्टेक्स वी मस्ट ड्रॉ 70 डिग्री अँगल ॲट दॅट पॉईंट. B हा वर्टेक्स आहे आणि तिथे 70 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ऑन B. सेंटर प्रोटेक्टर Bवर ठेवा. प्लेस द प्रोटेक्टर सो दॅट द बेसलाईन लाईज ऑन आर्म BC. काउंट द डिव्हिजन
starting from the zero near point C. Mark a point with your pencil at the division at that show 70 degree. Leave the protector. तर प्रोटेक्टरच्या मदतीने इथं 70 डिग्री इथं मार्क करायचं आणि मार्क केल्यानंतर प्रोटेक्टर काढून घ्या. ड्रॉ अ लाईन वर्टेक्स पी थ्रू द पॉईंट मार्किंग द 70 डिग्री अँगल. नेम द अदर एंड ऑफ द लाईन ए. आता इथं एवर असे एक लाईन काढून घ्या, रेष काढून घ्या बी ए, आणि त्याच्यावरती तिथं 70 डिग्री अँगल इथं लिहून लिहायचं. राहुल अँड सायली drew angle PQR of measurement 80 degree as shown below. राहुलचा अँगल, सायलीचा अँगल. आता राहुल आणि सायली या दोन विद्यार्थ्यांनी खालील 80 डिग्री 80 डिग्रीचा अँगल काढलेला आहे प्रोटेक्टरच्या मदतीने. तर तो आपण खाली बघूया. टीचर म्हणतात हॅव राहुल अँड सायली ड्रॉन द अँगल्स करेक्टली. राहुल आणि सायली यांनी दोघांनी अँगल बरोबर काढलेले आहेत का. शलाका म्हणते सर राहुलचा अँगल इज रॉंग, सायली अँगल इज करेक्ट. राहुलने अँगल चुकीचा काढलेला आहे आणि सायलीने अँगल बरोबर काढलेला आहे. राहुल म्हणतो आय काउंटेड 10, 20, 30 फ्रॉम द लेफ्ट अँड ड्रू द अँगल ॲट 80 डिग्री. राहुल म्हणतो मी लेफ्टकडून 10, 20, 30, 80पर्यंत डिग्री मेजरमेंट केली आणि अँगल काढला. टीचर म्हणतात राहुल मेजर्ड द अँगल फ्रॉम द लेफ्ट under the baseline on the left of Q there is nothing. तर लेफ्ट ऑफ क्यू जो आहे लेफ्ट बाजूला तिथं काहीही नाही आहे. तर द आर्म ऑफ द अँगल इज ऑन द राईट ऑफ क्यू. जी आर्म आहे, जी बाजू आहे अँगलची, ती क्यूच्या बाजूला आहे, राईट साईडला आहे. देअरफॉर द पॉईंट शुड हॅव बीन मार्क 80 डिग्री काउंट फ्रॉम द राईट साईड. म्हणजे राईट साईडने त्याला 80 डिग्री आपण काउंट करायला पाहिजे, मोजायला पाहिजे. दॅट इज अँड द साईड ऑन विच पॉईंट आर लाईज. त्याच्यावर पॉईंट आर हा लाईज करतो. म्हणजे हे सायलीने काढलेला अँगल बरोबर आहे आणि राहुलने काढलेला अँगल थोडा चुकलेला आहे. आता बघा प्रॉब्लेम सेट नंबर 26. ड्रॉ अँड नेम द फॉलोइंग अँगल विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर. खालील अँगल प्रोटेक्टरच्या मदतीने काढायचे. अँगल ए पी क्यू आर. आता इथं पी क्यू आर हा 60 डिग्री दिलेला आहे, इथं पहिला अँगल. तर आपण अँगल पी क्यू आर मेजर प्रोटेक्टरच्या मदतीने एक लाईन काढून घेतली क्यू आर आणि त्याच्यावर प्रोटेक्टर ठेवून मग 60 डिग्री अँगल काढून पी क्यू आर अँगल तयार केला आहे. मग वाय झेड लाईन काढलेली आहे आणि वाय एक्स असा 120 डिग्रीचा अँगल काढलेला आहे आणि एम एन ही लाईन काढलेली आहे आणि एल एम एन हा 90 डिग्री अँगल आहे. त्या अँगल ए बी सी हा सुद्धा इथं 130 डिग्री काढलेला आहे, 150 डिग्री काढलेला आहे. आर एस टी हा 30 डिग्री काढलेला आहे आणि अँगल यू व्ही डब्ल्यू हा 165 काढलेला आहे आणि डी एफ हा 45 डिग्री काढलेला आहे. तर अशा प्रकारे अँगल्स आपण काढायचे आहेत. आता बघा टाईप्स ऑफ अँगल्स आपण शिकणार आहोत. राईट अँगल हा अँगल ए बी सी इज अ राईट अँगल. याला राईट अँगल म्हणतात, जो त्याचं मेजरमेंट 90 डिग्री असतं. अँगल ऑफ मेजर 90 डिग्री आर कॉल्ड राईट अँगल्स. ॲक्यूट अँगल हा इथं ॲक्यूट अँगल आहे की जो 90 डिग्रीपेक्षा लहान आहे. ट्रायंगल आर एस टी मेजर्स लेस दॅन 90 डिग्री, दॅट इज लेस दॅन राईट अँगल. अँड अँगल विच मेजर्स लेस दॅन राईट अँगल इज कॉल्ड अँड ॲक्यूट अँगल. म्हणजे जो अँगल 90 अंशापेक्षा लहान आहे अशा अँगलला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणतो. आता बघा हा तिसरा अँगल आहे ॲप्टूस अँगल. अँगल एल एम एन मेजर्स मोर दॅन 90 डिग्री, दॅट इज मोर दॅन राईट अँगल. म्हणजे 90 अंशापेक्षा हा मोठा आहे, 90 अंशापेक्षा हा मोठा आहे म्हणून याला ॲप्टूस अँगल म्हणतात. अँगल विच मेजर्स मोर दॅन राईट अँगल इज कॉल्ड ॲप्टूस अँगल. अँगल एल एम एन इज ॲप्टूस अँगल. म्हणजे हा अँगल एल एम एन हा ॲप्टूस अँगल आहे. ॲक्टिव्हिटी मेकिंग राईट अँगल बाय फोल्डिंग. फोल्ड अ पेपर शीट ऑफ पेपर रफली इन हाफ. आता एक कागद घ्या आणि तो अर्धा दुमडा. मेक अनदर फोल्ड इन द पेपर ॲट एनी पॉईंट ऑन द फर्स्ट फोल्ड ॲज शोन इन द पिक्चर. तर दुसरी एक फोल्ड करा, जसं या चित्रात दाखवले त्याप्रमाणे अशी फोल्ड बनवायची आहे. नाऊ अनफोल्ड द पेपर. आता पेपर उघडा. यू विल फाइंड दॅट 2 लाईन्स. द अँगल बिटवीन दोज 2 लाईन्स विल बी राईट अँगल.
तुम्हाला इथं 2 लाईन्स या दिसतील. याच्यामध्ये जो अँगल तयार झाला आहे तो राईट अँगल आहे. विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर व्हेरीफाय दॅट द मेजर ऑफ दिस अँगल इज 90 डिग्री. प्रोटेक्टरच्या मदतीने हा अँगल मोजून बघा, तो 90 डिग्री बरेल. आता बघा पॅरलल लाईन्स आणि परपेंडिक्युलर लाईन्स. द बार्स ऑन द विंडो इन द पिक्चर आर पॅरलल टू इच अदर. आता ह्या विंडोमध्ये हे जे बार्स आहेत हे गज दाखवलेले, खिडकीमध्ये जे लोखंडाचे गज असतात ते पॅरलल असतात. द स्टेप ऑन द लॅडर इन द पिक्चर आर पॅरलल टू इच अदर. आता या शिडीमध्ये असलेल्या ज्या स्टेप्स आहेत ह्या एकमेकीला पॅरलल आहेत. द व्हर्टिकल लेग्स ऑफ लॅडर आर पॅरलल टू इच अदर. ही व्हर्टिकल लेग्स आहेत हे दोन, हे पण एकमेकाला पॅरलल आहेत. टेक रेक्टँग्युलर पीस ऑफ पेपर. एक चौकोनी पेपर घ्या. फोल्ड इट इन सच अ वे दॅट वन एज फॉल्स एक्स्ट्रेक्टली ऑन द ऑपोजिट एज. अशा प्रकारे फोल्ड करा की पहिलं एज हे दुसऱ्या एजवर, म्हणजे पहिली कडा ही दुसऱ्या कडेवर बरोबर फोल्ड होईल. मेक अनदर फोल्ड इन द सेम वे. मग अशा प्रकारे दुसरी सेम फोल्ड करा. अनफोल्ड द पेपर अँड ट्रेस द लाईन्स मेड बाय द फोल्ड्स विथ पेन्सिल. तर याला फोल्ड ही उघडा, घडी उघडा आणि उघडून ज्याच्या लाईन्स आहेत त्याला ट्रेस करा. पेन्सिलच्या मदतीने त्याला ट्रेस करा. द लाईन्स ट्रेस विथ द पेन्सिल आर पॅरलल टू इच अदर. ह्या ज्या लाईन्स आहे एकमेकीला पॅरलल आहेत. द लाईन्स शोन अलॉंग साईड आर नॉट द इक्वल लेंथ एट दे आर पॅरलल टू इच अदर. आता ही एक रेष आणि ही एक रेष सारख्या लांबीची नाही, सारखी लेंथची नाही, तरी पण त्या पॅरलल आहे एकमेकांना. त्याला पॅरलल लाईन्स म्हणतात. पॅरलल लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट, दॅट इज दे डू नॉट कट इच अदर. पॅरलल लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही, त्या एकमेकाला कट करत. नो मॅटर हाऊ फार दे आर एक्सटेंडेड ऑन आयदर साईड. ते एका बाजूने किती एक्सटेंड केले त्याला काही महत्त्व नाही. द टेक अ रूलर ॲज शोन इन द पिक्चर. अशी पट्टी घ्या. युझिंग पेन्सिल ड्रॉ लाईन्स अलॉंग बोथ साईड्स ऑफ द रूलर. पट्टीच्या मदतीने अशा 2 रेषा काढा. पुट द रूलर असाइड, द 2 लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. ह्या दोन्ही लाईन्स पॅरलल टू इच अदर. इन दिस वे वी कॅन यूज सेव्हरल रेक्टँग्युलर ऑब्जेक्ट टू ड्रॉ पॅरलल लाईन्स. अशा प्रकारे आपण वेगवेगळे रेक्टँग्युलर ऑब्जेक्ट आहे पॅरलल लाईन्स काढण्यासाठी आपण ते वापरू शकतो. आता बघा परपेंडिक्युलर लाईन्स. वी हॅव सीन मेनी ऑब्जेक्ट स्टँडिंग स्ट्रेट ऑन द ग्राउंड. आता आपण असे जमिनीवर उभे असलेले काही वस्तू बघत असतो. दज ऑब्जेक्ट फॉर्म अ राईट अँगल विथ देअर शॅडो. तर हे जे उभे असलेला आता इथं हा उभा असलेली वस्तू आहे ही त्याची जी सावली आहे त्याच्याशी राईट अँगल करते. इथं राईट अँगल होतो आहे, म्हणजे इथं 90 अंशाचा कोन होतो आहे. फॉर एक्झाम्पल द अँगल फॉर्म बाय पोल अँड इट्स शॅडो ऑन द ग्राउंड इज 90 डिग्री. आता इथं ह्या पोल आणि त्याची जी सावली आहे यांच्यामध्ये तयार होणारा अँगल हा 90 अंशाचा आहे. सिमिलरली ॲडजसंट साइड्स ऑफ वुडन प्लांक्स ऑर बुक्स ऑल्सो फॉर्म अँगल ऑफ 90 डिग्री. तर म्हणजे आपल्या पुस्तकाची जो बाजू असते त्याच्यामध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन झालेला आपल्याला दिसतो. वेन 2 लाईन्स फॉर्म अँड अँगल ऑफ 90 डिग्री विथ इच अदर दे आर सेड टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. जेव्हा 2 रेषा एकमेकीशी 90 अंशाचा कोन करतात तेव्हा त्याला परपेंडिक्युलर लाईन म्हणतात. टू शो दॅट 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर, अ सिम्बॉल ॲज शोन द फिगर इज ड्रॉन बिटवीन देम. ज्यावेळेस 2 रेषा एकमेकीला परपेंडिक्युलर असतात तर अशा प्रकारचं चिन्ह त्यांच्यामध्ये दाखवलं जातं. मेजर द अँगल बिटवीन एनी 2 ॲडजसंट साईड्स ऑफ द नोटबुक्स. कोणत्याही पुस्तकाच्या लगतच्या 2 बाजूमधील अँगल मोजा. सिन्स इट इज राईट अँगल, तो राईट अँगल असेल. द 2 साईड्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. तर याच्या दोन्ही बाजू या एकमेकीला परपेंडिक्युलर असतात. लुक ॲट दिस पिक्चर ऑफ पेज ऑफ नोटबुक. या पुस्तकाच्या कागदाकडे बघा. द हॉरिझॉन्टल लाईन्स ऑन द पेपर आर पॅरलल टू इच अदर. ह्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्या पॅरलल टू इच अदर आहे.
However, a vertical margin line on the side form a right angle. ह्या ज्या वर्टिकल लाईन्स आहेत त्या एकमेकीला राईट अँगल 90 अंशाचा कोन करतात विथ द हॉरिझॉन्टल लाईन्स. देअरफॉर इट इज परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल लाईन्स. आता या हॉरिझॉन्टल लाईन्स आणि ह्या वर्टिकल लाईन्स एकमेकांशी 90 अंशाचा कोन करतात, राईट अँगल करतात. आता प्रॉब्लेम्स आहेत 27 बघा. यू गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ पॅरलल लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. आपल्या परिसरात आपल्याला पॅरलल लाईन्सचे उदाहरण असलेले कोणतेही 2 गोष्टी सांगा. तर उदाहरण रेल्वे. आता रेल्वेमध्ये सुद्धा पॅरलल लाईन्स असतात रेल्वे रुळावर. अपोजिट एजेस ऑफ रुलर, पट्टीच्या दोन्ही वेगवेगळ्या कडा ह्या सुद्धा पॅरलल लाईन्स आहेत. गिव्ह सेकंड क्वेश्चन आहे, गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. तर परपेंडिक्युलर लाईनचे 2 एक्झाम्पल सांगा. द लेग ऑफ द टेबल अँड इट्स सरफेस, म्हणजे टेबलचा एक पाय आणि त्याचा वरचा पृष्ठभाग यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो ते परपेंडिक्युलर लाईनचं उदाहरण आहे. लाईट पोल अँड द रोड. आता विजेचा खांब आणि जमीन आणि विजेचा खांब यांच्यामध्ये तयार होणारा अँगल हा परपेंडिक्युलर लाईन असते. लुक ॲट द पिक्चर गिवन बिलो. खाली दिलेले चित्र बघा. डिसाईड वेदर द लाईन्स गिवन इन ईच पिक्चर आर पॅरलल ऑर परपेंडिक्युलर टू इच अदर. तर खाली दिलेल्या चित्रामधल्या लाईन्स पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे ते सांगा. राईट द आन्सर इन द बॉक्समध्ये लिहायचं. आता ह्या 2 लाईन्स एकमेकीला पॅरलल म्हणून इथे पॅरलल लिहिलं आहे. ह्या 2 लाईन्स एकमेकीला एक उभी लाईन आणि एक आडवी लाईन, वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स या एकमेकीला परपेंडिक्युलर म्हणून इथं परपेंडिक्युलर लिहिलं आहे. ह्या 2 वर्टिकल लाईन्स आहेत म्हणून पॅरलल लाईन्स म्हणतात. ह्या 2 क्रॉस लाईन म्हणून पॅरलल लाईन्स म्हणतात. या 2 एकमेकीला परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे परपेंडिक्युलर लाईन्स म्हणतात. तर अशा प्रकारे इथं हा चॅप्टर संपलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर नंबर 7